हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, तलाठी पेसा निकाल 2023-24 तर बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयावरती तुमचा निकालाचा निर्णय पूर्णपणे मित्रांनो डिपेंड आहे, हे लक्षामध्ये घ्या। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जे पेसा क्षेत्रामध्ये जवळपास 13 जिल्हे आहेत, तर या 13 जिल्ह्यांमधील जे विद्यार्थी आहेत मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांच्या समोर फक्त आता एकच पर्याय आहे। तो पर्याय कोणता आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर सर्वात प्रथम माहिती सांगतो मित्रांनो की तलाठी भरतीचा निकाल तुमचा कधीपर्यंत जाहीर होईल। तर बघा, तलाठी भरतीमध्ये जवळपास 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि ह्या ज्या 23 जिल्ह्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव प्रतीक्षा यादी आणि निवड यादीमध्ये आलेलं आहे, तर या विद्यार्थ्यांना नियुक्ती कधीपर्यंत दिली जाईल त्याविषयी मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे। म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल कधीपर्यंत जाहीर होईल। ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 13 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 13 फेब्रुवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता, तरच पेशा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 13 फेब्रुवारीलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसातच तुमचा निकाल लागेल। म्हणजेच मित्रांनो, 15 किंवा 16 फेब्रुवारीला तुम्हाला तुमचा निकाल हातामध्ये भेटेल। राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांसमोर नाहीये। तर 13 जिल्हे कोणते आहेत ते 13 जिल्हे बघा: अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर असे जवळपास मित्रांनो 13 डिस्ट्रिक्ट आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येतात मित्रांनो। तर या जिल्ह्यामधून जेवढे पण विद्यार्थी आहेत तलाठी भरतीचे, तर या विद्यार्थ्यांकडे मित्रांनो एकच पर्याय आहे, तो म्हणजे तुम्हाला संयम ठेवायचा मित्रांनो। जवळपास आता मित्रांनो तुमचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे मित्रांनो। तुम्हाला फक्त मित्रांनो आता एक संयम ठेवायचा आहे, तो म्हणजे 13 फेब्रुवारीपर्यंत। 13 फेब्रुवारीला मित्रांनो सर्वात मोठी गुड न्यूज येणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुमचा रिझल्ट लवकरच जाहीर होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या। आणि मित्रांनो, तुम्ही सर्वांनी संयम ठेवा, पेशन्स ठेवा। 13 फेब्रुवारीला मित्रांनो तलाठी पेसा रिझल्ट संदर्भात सर्व काही अपडेट्स येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, आणि त्या अगोदर जर काही अपडेट आली तर मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेलच। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक यू सो मच, धन्यवाद।